आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. कोणत्याही कर अधिकाऱ्याला दुकानांना किंवा व्यापारी संस्थांना पूर्वपरवानगीशिवाय भेट देता येणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याबाबतची तक्रार 01123370115 या क्रमांकावर द्यावी, असं आवाहनही मंत्रालयानं करदात्यांना केलं आहे. जीएसटी अधिकारी असल्याचं सोंग आणून दुकानदार आणि ग्राहकांना फसवल्याच्या अनेक तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. ते वाशिम इथं सबका साथ सबका विकास संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पारदर्शक कारभारामुळे गेल्या 3 वर्षात विकास कामांचा वेग वाढवण्यात केंद्र सरकारला यश आल्याचं ते म्हणाले. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात महसूल विभागानं गायरान जमिनीवर सील केलेल्या रेती साठ्यातली रेती अवैधरित्या घेऊन जाणारी 20 वाहनं काल पोलिसांनी पकडली. या कारवाईत 1,20,00,000 रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे. मोहिमेत महसूल विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. गोमांस ओळखण्याचा एक संच राज्यातल्या न्यायसहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा संचालनालयानं विकसित केला आहे. या संचाद्वारे कुठल्याही मांसाच्या नमुन्यावरून ते गौमांस आहे की नाही हे अर्ध्या तासात समजू शकेल. न्याय वैद्यकीय सहाय्यक प्रयोगशाळेचे संचालक के.वाय. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसह अन्य अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर सेवा न वापरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं हा निर्णय घेतला. शिर्डी देवस्थान स्वच्छ, सुंदर आणि परिपूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. शिर्डी इथं केंद्र शासन पुरस्कृत अटल अमृत अभियान वाढीव शिर्डी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते काल बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. वसंतोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.